मंडळी, असे काही सिनेमे येतात जे केवळ एका व्यक्तिरेखेभोवती फिरतात आणि त्यातही फार कमी कलाकार असतात जे त्या व्यक्तिरेखेला न्याय देतात. आणि हा चित्रपट जो आहे ना, तो त्याच प्रकारातला आहे. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात. मंडळी, यतीन जाधव यांची निर्मिती असलेला आणि महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे जुनं फर्निचर. खरं तर महेश मांजरेकरांचा हा दिग्दर्शक म्हणून या वर्षीचा दुसरा सिनेमा. त्यांचा पहिला सिनेमा जो आला होता ही अनोखी गाठ, त्याचा आपण रिव्ह्यू देखील केलेला आहे. तुम्ही इथे आय बटनवर क्लिक करून तो रिव्ह्यू पाहू शकता. आता तो सिनेमा आणि हा सिनेमा या दोन्हींमध्ये काय नक्की फरक आहे तेच आता आपण पाहणार आहोत. चला तर आपण या कथेविषयी बोलूया. तर ही कथा चालू होते शांतिनिवास कॉलनी, बोरिवली, मुंबई इथे. इथे एक दाम्पत्य राहत असतं आणि ते तत्तरीत असलेलं दाम्पत्य म्हणजे पाठक दाम्पत्य. त्यामध्ये गोविंदराव जे असतात, गोविंदराव पाठक, ते एक रिटायर्ड अकाउंटंट असतात आणि त्यांची पत्नी जी असते सुहासिनी पाठक, ती देखील एक आजाराने त्रस्त दाखवलेली आहे. आणि ते तिथे राहत असताना त्यांना एक मुलगा देखील असतो, त्याचं नाव असतं अभय पाठक, जो की एक IAS टॉपर असतो आणि त्याचं लग्न देखील झालेलं असतं. त्याची बायको जी असते ती श्रीमंत घराण्यातील असते, तिचं नाव असतं अवनी. आणि अभय आणि अवनी हे तिच्या बाबांकडे राहत असतात. गोविंदराव व सुहासिनी म्हणजेच पाठक कुटुंब जे असतं ते त्या कॉलनीत राहत असताना त्यांचे जे काही पैशाचे व्यवहार असतात तर ते सर्व अभय पाहत असतो. छोट्या गोष्टींसाठी देखील गोविंदरावांना आपल्या मुलावरती अवलंबून राहावं लागत असतं. त्यांचं जे काही पेन्शनचं अकाउंट असतं ते देखील अभय सांभाळत असतो. तर या सगळ्या गोष्टी घडत असताना अभय आणि अवनीच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे सुहासिनी म्हणजेच अभयच्या आईला आपला जीव गमवावा लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे राग अनावर झालेला जो काही नवरा असतो म्हणजेच गोविंदराव जे असतात ते हतबल होतात. राग अनावर झाल्याने तिळीक डोक्यात घेऊन पोलीस स्टेशन गाठतात, स्वतःच्या मुलावरती केस टाकतात. आता ती केस जी असते ती आपल्या बायकोची हत्या केल्याची केस ते आपल्या स्वतःच्या मुलावरती लावतात. आणि त्यामध्ये तो मुलगा जो असतो अभय, तो देखील आश्चर्यचकित होतो की आपले वडील आपल्या विरोधात उभे राहिले. त्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ज्या काही कोर्टाच्या वाऱ्या, मीडिया ट्रायल्स, या सगळ्या गोष्टी घडू लागतात. गोविंदराव जे असतात सुपरस्टार होतात. सगळीकडे त्यांचीच नावाची चर्चा चालू असते. तर या सगळ्या गोष्टीत आपल्या मुलाला अद्दल घडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ज्या काही समस्या भोगाव्या लागतात, सोसाव्या लागतात, त्या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्या मुलाला नुकसान भरपाई म्हणून 4,72,86,100 एवढी मोठी रक्कम भरपाई म्हणून मागतात आणि चित्रपट उत्तरार्धाकडे येतो. अशा सगळ्या गोष्टी घडत असताना चित्रपटामध्ये क्लायमॅक्स येतो आणि या क्लायमॅक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. तर त्या नक्की कोणत्या? गोविंदरावांना आपल्या मुलाकडून नुकसान भरपाई मिळते का? सोबत आपल्या आईची हत्या केल्यामुळे अभयला फाशीची शिक्षा होते का? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहण्यालायक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. हा चित्रपट जो आहे तो एक कोर्टरूम ड्रामा आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. ही खूप थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगितली. ट्रेलरमध्ये देखील या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या, पण या चित्रपटाचा जो काही क्लायमॅक्स आहे जो की उत्तरार्ध दाखवला ना, तो कमालीचा आहे. त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्ही नक्कीच चुकू नका. चला तर आपण या पात्रांविषयी बोलूयात. या सिनेमातील पात्रांविषयी बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका केलेली आहे ती म्हणजे गोविंदराव पाठक. आणि ही भूमिका साकारलेली आहे खुद्द महेश वामन मांजरेकर यांनी. महेश सरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे आणि त्याच प्रकारे बऱ्याच वर्षानंतर त्यांनी हा चित्रपट आणलेला आहे आपल्या समोर, ज्याच्यामध्ये होल अँड सोल सगळा जो काही सिनेमा आहे, जो काही फोकस आहे, तो या मेन गोविंदरावांच्या व्यक्तिरेखेवरती आहे. महेश सरांबद्दल जर सांगायचं झालं तर ते खरंच खूप उत्तम कलाकार आहेत. त्यांचा जर मागील चित्रपट जर आठवायचा झाला तर शिवाजीराजे भोसले हा जो काही त्यांचा चित्रपट आला होता तो प्रचंड गाजला होता. आणि त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर फुल फ्लेज लेंथ असलेला त्यांना एक रोल, जी काही व्यक्तिरेखा आहे गोविंदरावांची, ती मिळाली आणि ती त्यांनी खरंच लीलया पेललेली आहे. त्याच्यामुळे
त्यांनी जो काही हतबल झालेला बाप दाखवलाय, अन्यायाच्या विरोधात स्वतःच्या मुलाच्या विरोधात जाऊन ते कोर्टात खटला दाखल करतात आणि ते लढतात. त्यासाठी जी त्यांची जी काही हिंमत दाखवली, त्यांचे काही हावभाव असतील, सोबतच त्या एक खणखणीत धारदार व्यक्तिमत्व जे काही दाखवलेलं आहे बापाचं, ते सगळं करण्यासाठी जी काही मेहनत लागते ती या चित्रपटासाठी त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे काही काम आहे ते खरंच लक्षात राहतं आणि त्यांचा आत्तापर्यंतचा सर्वात उत्तम अभिनय असलेला चित्रपट म्हणून या चित्रपटाची गणना करू शकतो आपण. इतका तो कमालीचा झाला. दुसरं या चित्रपटातील महत्वाचं पात्र जे आहे ते म्हणजे अभयचं, आणि अभयचं पात्र साकारलेलं आहे भूषण प्रधान याने. भूषणच्या देखील वाट्याला आलेली ही जी काही भूमिका आहे ती खरंच खूप कमालीची आहे आणि ती त्याने अतिशय मेहनतीने आपल्यासमोर साकारलेली आहे. त्याच्यामुळे तो देखील लक्षात राहतो मुलगा म्हणून अभय पाठक ही व्यक्तिरेखा करताना. तिसरं महत्वाचं जे पात्र आहे ते म्हणजे सुहासिनी, म्हणजेच अभयच्या आईचं, ते साकारलेलं आहे मेधा मांजरेकर यांनी. त्यांनी देखील छोटीशी भूमिका अत्यंत उत्तम प्रकारे आपल्यासमोर सादर केली. बाकी न्यायमूर्ती म्हणून सचिन खेडेकर देखील तितकेच लक्षात राहतात. सोबत गिरीश ओक असतील किंवा शरद पोंक्षे असतील, अजून बरेचसे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. उपेंद्र लिमये आहेत, ओंकार बुजने देखील आहेत, अजून समीर धर्माधिकारी असतील, विजय निकम असतील, अलका परब असतील, संतोष मिजगर असतील किंवा मकरंद अनासपुरे किंवा शिवाजी साटम असतील. तर या सगळ्या कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटी अनुषा दांडेकर हिने जी साकारलेली अवनी जी व्यक्तिरेखा आहे ती देखील लक्षात राहते. ते तिच्या इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठीसाठी, आणि तिने देखील छोटीशी भूमिका आहे पण ती देखील अप्रतिम साकारलेली. का पाहावा. हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची जी व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे महेश मांजरेकर यांनी साकारलेलं गोविंदरावांचं पात्र. तर महेश मांजरेकरांनी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने गोविंदराव आपल्या समोर मांडलेले आहेत, जर तुम्हाला नटसम्राट चित्रपट आठवत असेल तर त्यातील नाना पाटेकर यांनी जी काही व्यक्तिरेखा साकारली होती त्याच प्रकारची व्यक्तिरेखा आहे ती या चित्रपटामध्ये साकारलेली आहे महेश सरांनी. राग अनावर झालेला बाप दाखवलेला आहे. भावभावनांचं वैविध्यपूर्ण चेहऱ्याची जी काही त्यांची देहबोली असेल तर ती या चित्रपटात पाहताना खरंच तुम्हाला मजा येईल. आणि त्यासाठीच हा चित्रपट त्यांच्या ऍक्टिंगसाठी, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नक्कीच लक्षात राहील. दुसरं जे महत्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटातील संवाद. या चित्रपटातील संवादांबद्दल जर बोलायचं झालं तर ते स्वतः खुद्द महेश सरांनी लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय बारकाईने काम केलेले या चित्रपटातील संवादांवरती. मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी या दोघांमधील द्वंद्व जे आहे ना ते अतिशय उत्तमरित्या संवादांमार्फत दाखवलेलं आहे. कोर्टातील जे काही संवाद दाखवले ते तितकेच धारदार आहेत आणि संवेदनशीलही आहेत. तिसरं महत्वाचं कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाची कथा आणि सोबतची पटकथा. महेश मांजरेकरांनी ज्या चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे, नात्यांमधली जी काही गुंतागुंत आहे, जो काही दुरावा आलेला आहे, आपण केलेल्या कष्टाची परतफेड म्हणून आपल्या मुलाला कोर्टात खेचणारा बाप, अशी ही जी काही कथा आहे ना ती खरंच चित्रपट पाहताना रंजक वाटते. आणि त्याच्यामुळे या चित्रपटाची ही एक महत्वाची बाजू आहे जमेच्या गोष्टी. या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटातील पहिली जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं छायाचित्रण. आणि हे छायाचित्रण केलेलं आहे अजित रेड्डी यांनी. त्यातील बरेचसे सिक्वेन्स हे कोर्टातील आहेत आणि त्या कोर्टामध्ये जे काही गंभीर सिक्वेन्स दाखवलेले आहेत ते खरंच उत्तमरित्या टिपलेले आहेत. अजून जर सांगायचं झालं तर या चित्रपटातील एक चहा करणारा एक सीन दाखवलेला आहे तो खरंच उत्तमरित्या अजित रेड्डींनी उत्तमरित्या आपल्या समोर या चित्रपटात दर्शवला आहे. त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी या चित्रपटात जान आणते. मोनोलॉग चालू होतो त्यावेळेला महेश सरांवरती जे काही क्लोजअप घेतलेले आहेत ते खरंच खूप पाहण्यासारखे. दुसरं एक महत्वाचं कारण संगीत आणि पार्श्वसंगीत. पार्श्वसंगीत जे दिलेलं आहे ते म्हणजेच बॅकग्राऊंड म्युझिक जे दिलेलं आहे ते हितेश मोडक यांनी दिलेलं आहे. महेश सरांच्या प्रत्येक चित्रपटासाठी संगीताची कामगिरी बजावतात. त्या प्रकारे या चित्रपटात देखील बऱ्याचशा कोर्टातील प्रसंगांमध्ये गंभीर सिक्वेन्समध्ये जे काही लागतं ते त्या चित्रपटामध्ये अत्यंत पूरक ठरलेलं आहे. महेश सरांनी एक या चित्रपटामध्ये गाणं देखील गायलेलं आहे, काय चुकले सांग ना. हे जे काही गाणं आहे ते खरंच त्यातील जे काही शब्द आहेत ते खरंच श्रवणीय आहेत आणि ते लिहिलेले आहेत वैभव जोशी यांनी. संगीत आणि पार्श्वसंगीताच्या बाबतीत देखील हा चित्रपट उजवा ठरतो. लास्ट बट नॉट लिस्ट, सगळ्यात महत्वाची जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्थातच केलेलं आहे महेश मांजरेकर यांनी.
या चित्रपटामध्ये त्यांनी एक ऑलराऊंड भूमिका साकारलेली आहे. चित्रपटाचे संवाद लिहिलेले आहेत, पटकथा लिहिलेली आहे, चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली आहे, दिग्दर्शन देखील केलेले आहे, चित्रपटात गाणं देखील म्हटलेलं आहे. तर या सगळ्या भूमिका त्यांनी अत्यंत तंतोतंत पाळल्यात. सोबत ज्या काही टेक्निकॅलिटीज येतात म्हणजे तांत्रिक बाबी आहेत, रंगभूषा आहे, वेशभूषा असेल किंवा इतर प्रोडक्शनची जी काही टीम आहे तर त्या सगळ्यांना घेऊन हा जो काही चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे त्यासाठी त्यांनी अत्यंत मेहनत घेतली. चित्रपट पाहताना देखील दिसते. त्याच्यामुळे एक चतुरस्त्र अभिनेता काय करू शकतो हे त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स किंवा वन मॅन शो असं आपण म्हणू शकतो. सोबतच या चित्रपटाची कास्टिंग देखील कमालीची केली आहे त्यांनी. चित्रपटाचं जे काही नाव ठेवलेलं आहे जुनं फर्निचर ते देखील या चित्रपटाला साजेस आहे. सोबत ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांनी मला चित्रपटातील कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या गोष्टी खटकल्या ते देखील कमेंट करायला विसरू नका. थोडक्यात हा सिनेमा खरं तर जुन्या पिढीतील लोकांनी तर नक्कीच पाहायला हवा. पण जी काही आत्ताची तरुण पिढी आहे, ज्या काही तरुणांना आपल्या आई वडिलांविषयी तिरस्कार आहे त्यांच्यासाठी खरं तर हा चित्रपट एक प्रबोधन करणारा चित्रपट आहे. ज्यांना कोर्टरूम ड्रामा फार आवडतात म्हणजेच कोर्टातील प्रसंग असणारे चित्रपट आवडतात त्यांनी तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना वाचा फोडणारे बरेचसे चित्रपट आले, पण हा चित्रपट काहीसा वेगळा आहे. तो वेगळा ठरतो तो महेश सरांच्या वन मॅन शोमुळे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट खरं तर सर्वांनी पाहण्यासारखा आहे. ज्या लोकांना मसाला चित्रपट आवडतात हा चित्रपट खरं तर त्या लोकांसाठी नाही आहे. ज्या लोकांना एक वेगळं काहीतरी पाहण्याची इच्छा असेल किंवा महेश मांजरेकर यांचा सोलो दमदार असा परफॉर्मन्स पाहायचा असेल तर हा चित्रपट खरं तर अजिबात चुकू नका. या चित्रपटात त्रुटी अशा कोणत्याच नाही आहेत. चित्रपटाचा जो उत्तरार्ध आहे त्याला थोडीशी कुठेतरी कात्री लावता आली असती तर चित्रपट अजून उच्च दर्जाचा झाला असता. बाकीच्या गोष्टी मात्र या चित्रपटाच्या परफेक्ट आहेत आणि म्हणूनच या चित्रपटाला मी देतोय 4 स्टार्स. ही अनोखी गाठ नंतर मी खरं प्रतीक्षित होतो की हा चित्रपट कसा असेल. जुनं फर्निचर नावावरून काहीतरी वेगळं वाटलं होतं आणि त्याच प्रकारचा हा चित्रपट देखील वेगळा आहे. त्याच्यामुळे एक वेगळी अनुभूती अनुभवायची असेल हा चित्रपट खरंच तुम्ही एकदा तरी पाहायला हरकत. तुम्हाला हा चित्रपट रिव्ह्यू कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनल आहे मराठी रिव्ह्यूवर आणि मी अशाच प्रकारे हिंदी, मराठी आणि इतर भाषिक चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. तुम्हाला जर रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, घंटा दाबायला विसरू नका. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहेत. त्याच्यामुळे त्वरा करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.